बॅगा छापून ते फ्रीमध्ये सगळ्या पूर्ण मराठवाड्यातल्या 100 पाठशाळा आम्ही देत असतो। असं ह्या पद्धतीनं काम चालतं आहे। याची मध्यवर्ती समिती सांगली वीर सेवा दल म्हणून सांगलीला आहे। आचार्य शांतीसागर संस्कार समिती त्याच्या अंतर्गत आमच्या इथं एक मुलींचं वसतिगृहही चालतं आहे। त्या वसतिगृहामध्ये 40 मुली राहतात। त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून केलं जातं आहे। हे त्या पद्धतीनं आमचं मराठवाड्यामध्ये काम चालतं आहे। प्रत्येक वर्षी 800 ते 1000 मुलं या कार्यक्रमाला येतात। आलेल्या प्रत्येक मुलाला आम्ही बक्षीस देतो। त्याचप्रमाणे आम्ही आलेल्या शिक्षकाला देखील एक चांगलं बक्षीस म्हणून देत असतो। यावर्षी आम्ही या पद्धतीनं रजई हे आम्ही देणार आहे प्रत्येक शिक्षकाला। त्याचबरोबर आलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी शालेय साहित्य म्हणून कधी आम्ही कंपास देतो, कधी पॅड देतो, कधी शिक्षणासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आम्ही त्या मुलांना सगळ्यांना आम्ही फ्रीमध्ये हे वस्तू देत असतो। हे समाजाकडून आलेल्या दानराशीतून आम्ही हे करत असतो। असं हे उपाध्याय जयभद्रजी महाराज मराठवाडा विभागीय पाठशाळा स्नेहसंमेलन आणि हे विभाग याच्यासाठी परमपूज्य आचार्य पवित्रसागर महाराजजी याचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद त्यांचं मिळतं आहे। त्यांच्या सहसंग आमच्या पाठीशी कायम असतात। आणि आचार्य आरनंदी महाराजांचं जी परंपरा आहे त्या परंपरेनं आजही तेही पाठशाळा घेत होते। आम्ही त्यांची परंपरा म्हणून पाठशाळा चालवत आहोत। त्याला पवित्रसागर महाराजांचं खूप मोठं योगदान आहे आणि पवित्रसागर महाराजजी याच्यासाठी सगळ्या गोष्टीची अनुकूलता करून देतात। या आबा आत्या ना बरोबर उपाध्यक्ष विलासजी साहूजी, त्याचबरोबर सचिव म्हणून मी स्वतः झेंडी पाटील काम बघतो। त्याचबरोबर निलेशजी सावळकर, जुलंधरजी कोटे, राजकुमारजी वायकोस असे वेगवेगळे आमच्यामध्ये समिती आहे। त्या समितीच्या माध्यमातून आम्ही सगळं मराठवाड्यामध्ये या पद्धतीनं काम करतो। आपण जे 16 ते 18 वर्षे पाठशाळा घेतलेला आहे स्वतः आणि त्याच्यातून मुलांच्यावरती संस्कार केल्यामुळं ते आज मुलं ते उद्योगपती झालेले आहेत, व्यावसायिक झालेले आहेत, समाजामध्ये चांगल्या ठिकाणी नोकरी करतात, पण कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही। चुकीच्या पद्धतीनं मुलं असो किंवा मुली असो चुकीच्या पद्धतीनं लगीन करत नाही। यासाठी त्या पाठशाळेमध्ये आलेल्या मुलांच्यावरती जे झालेले संस्कार आहेत त्यांना उपजीविकेबरोबर आयुष्यभर निर्व्यसनी आणि सदाचारी राहण्यासाठी त्यांना नेहमी या पद्धतीनं ठेवलं जातं। तुम्ही जी पाठशाळा चालवता त्या पाठशाळेमधून असे डॉक्टर, इंजिनियर ज्या पाठशाळेच्या माध्यमातून जे तयार झालेले विद्यार्थी आहेत ते अनेक उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, उद्योगपती आहेत आणि यांच्यावरती संस्काराचं आज देखील 30-30 वर्षे झाले आम्ही हे काम करत आहोत। समाजात कुठेही भेटले तर अजूनही ते हे झालेले संस्कार विसरत नाहीत। आज समाजामध्ये जे युवा कार्यकर्ते झालेले आहेत बऱ्याच या 2-3 मंदिरचे जे अध्यक्ष आहेत ते सगळे या पाठशाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे। उदाहरणार्थ सांगायचं झालं कलिकुंड पार्श्वनाथ मंदिराचे अध्यक्ष अमोलजी बोगले हे पाठशाळेचा विद्यार्थी आहे, आज समाजामध्ये अध्यक्ष म्हणून काम करतात। त्याचबरोबर अग्रवाल मंदिरचे अध्यक्ष माननीय मुकेशजी साहूजी हे जे आहेत हे पाठशाळेचा विद्यार्थी आहे, यांना आम्ही शिक्षण दिलेलं आहे, ते आज मंदिरचे अध्यक्ष आहेत। असे बऱ्याच ठिकाणी हे मुलं शिक्षण घेतले आणि त्यांच्यावर संस्कार झाले, त्याचा उपयोग समाजालाही होत आहे। शिक्षण हे घरापर्यंत पोहोचले गेलं पाहिजे म्हणून तुम्ही गरीब, उपेक्षित, वंचित करत नाही। शिक्षकांना असो किंवा विद्यार्थ्यांना असो आम्ही फ्रीमध्ये शिक्षण देतो, त्यांना लागणारं साहित्य देतो। हे सगळं संपूर्ण मध्यवर्ती समिती मराठवाडा समिती जी आहे समितीच्या माध्यमातून आम्ही सगळं साहित्य फ्रीमध्ये देत असतो आणि त्याच्यातून मुलांना शिक्षण मिळतं।